नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि महाराष्ट्रातील तरुणांनो. तुम्हाला स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि त्यासोबत नागरिकांना विविध शासकीय सेवा उपलब्ध करून द्यायच्या असतील, तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी आता नवीन नियम आणि नवीन निवड प्रक्रिया लागू करण्यात आली आहे. यामध्ये पात्रता काय आहे, 100 गुणांची विभागणी कशी आहे, ऑफिसमध्ये कोणकोणत्या सुविधा असणे आवश्यक आहे आणि आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्यासाठी निवड कशी होणार, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, बघू शकता आपण आपले सरकार सेवा केंद्राबाबत केंद्र शासनाच्या CSC 2.2 अंतर्गत मार्गदर्शक सूचनेबाबतच्या तरतुदींमध्ये सुधारणा करण्याबाबत दिनांक 9 जुलै 2026 रोजीचा हा JR आपण मित्रांनो आपल्या स्क्रीनवरती बघत आहात. यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहणार आहोत. एक म्हणजे समितीद्वारे खालीलप्रमाणे गुणांकनाची व मुलाखतीची प्रक्रिया पार पाडण्यात येईल, तसेच सदर समितीचा निर्णय अंतिम असेल. नंबर 2, सदर निवड प्रक्रियेमध्ये 100 गुण निर्धारित करण्यात येतील, तर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल. कोणत्याही शाखेचा पदवीधर असल्यास 30 गुण, कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर असल्यास 25 गुण, CSC केंद्र असल्यास 25 गुण, समितीकडील मुलाखतीचे 20 गुण. म्हणजे मुलाखतीसाठी मित्रांनो 20 गुण ठेवलेले आहेत. याच्या अगोदर या JR मध्ये काय काय बदल करण्यात आलेले ते आपण बघू शकता. मुलाखतीच्या गुणांची विभागणी खालीलप्रमाणे राहील. तांत्रिक ज्ञान असल्यास 6 गुण, लोकसेवा हक्क अधिनियम 2015 चे ज्ञान असल्यास 4 गुण, सामान्य ज्ञान, व्यक्तिमत्व, सामाजिक क्षेत्रात राबविलेले कार्यक्रम, अशा सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा अनुभव असल्यास 10 गुण मित्रांनो दिले जाणार आहेत. याऐवजी खालीलप्रमाणे वाचावे. बघू शकता आपण गुणांवर आधारित निवड व निकष 100 गुण कसे दिले जाणार आहेत ते आपण समोर बघू शकता. शैक्षणिक पात्रतेसाठी 10 गुण दिले जाणार आहेत. त्यासाठी काय काय शैक्षणिक पात्रता असावी लागते ते आपण बघूया. किमान उच्च माध्यमिक शालांत परीक्षा HSC उत्तीर्ण, पदवी, पदविका किंवा व्यावसायिक पात्रतेस अतिरिक्त गुण, शैक्षणिक अर्हता असल्यास 5 गुण, पदवी असल्यास 2 अतिरिक्त गुण, पदव्युत्तर असल्यास 5 अतिरिक्त गुण. मित्रांनो बघू शकता शैक्षणिक पात्रता कशी राहणार आहे. संगणक व डिजिटल साक्षरता असल्यास 15 गुण मित्रांनो दिले जाणार आहेत. त्याच्यामध्ये MSCIT किंवा आपली टायपिंग वगैरे झालेली असेल, संगणक हाताळणी, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, सायबर सुरक्षेचे ज्ञान, यासाठी मित्रांनो आपल्याला 15 गुण दिले जाणार आहेत. त्यासोबतच पायाभूत सुविधासाठी मित्रांनो 15 गुण दिले जाणार आहेत. स्वतंत्र कार्यालय, संगणक, प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक उपकरण, इंटरनेट, वीज बॅकअप, CCTV, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याचे सुलभ प्रवेश, म्हणजे बसण्यासाठी याच्यासाठी असले पाहिजे, त्याच्यासाठी मित्रांनो 15 गुण दिले जाणार आहेत. तसेच खाली बघू शकता आर्थिक क्षमतेसाठी मित्रांनो 10 गुण दिले जाणार आहेत. आवश्यक गुंतवणूक करण्याची व किमान 6 ते 12 महिने व्यवसाय चालवण्याची आर्थिक क्षमता असणे आवश्यक आहे मित्रांनो. खाली बघू शकता मित्रांनो ग्राहक सेवा व संवाद कौशल्य मुलाखतीसाठी मित्रांनो 20 गुण दिले जाणार आहेत. त्याच्यामध्ये संवाद कौशल्य, तक्रार निवारण क्षमता, प्रामाणिकपणा व नागरिकाभिमुख दृष्टिकोन, यासाठी मित्रांनो 20 गुण हे मुलाखतीसाठी दिले जाणार आहेत. जर आपल्याकडे अनुभव असेल तर अनुभवासाठी 10 गुण दिले जाणार आहेत मित्रांनो. तो कशाचा अनुभव असणार आहे ते आपण बघू शकता. CSC केंद्र, महाई सेवा केंद्र, बँकिंग प्रतिनिधी म्हणून तुम्ही काम केलेलं असेल किंवा गव्हर्नन्स किंवा तत्सम क्षेत्रातील अनुभव असल्यास आपल्याला 10 गुण दिले जाणार आहेत मित्रांनो. व्यवसाय आराखडा व शाश्वतता, यासाठी 5 गुण दिले जाणार आहेत मित्रांनो. सेवा विस्तार, जनजागृती, आर्थिक व्यवहार्यता आणि व्यवसाय नियोजन, याच्यासाठी मित्रांनो 5 गुण दिले जाणार आहेत. सामाजिक समावेशकता, यासाठी 5 गुण दिले जाणार आहेत मित्रांनो. शासनाच्या धोरणानुसार दिव्यांग, माजी सैनिक, महिला, स्वयंसहायता गट सदस्य किंवा स्थानिक उद्योजकांना प्राधान्य देण्यात येणार आहे, याच्यासाठी 5 गुण ठेवलेत. चारित्र्य पडताळणी म्हणजे आपलं कॅरेक्टर सर्टिफिकेटसाठी 10 गुण दिले जाणार आहेत.
पोलीस पडताळणी, फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार किंवा शासकीय काळ्या यादीत नसावे. एकूण हे 100 गुण अशा प्रकारे दिले जाणार आहेत मित्रांनो. निवड पद्धत अशी राहणार आहे. याच्यासाठी किमान पात्रता बघू शकता आपण. अर्जदाराने खालील अटी पूर्ण करणे आवश्यक राहील. किमान वय 18 पूर्ण असावे. 2. किमान उच्च माध्यमिक शालांत परीक्षा HSC उत्तीर्ण असावा. 3. संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक राहील. MSCIT किंवा समकक्ष प्रमाणपत्रास प्राधान्य देण्यात येईल. म्हणजे MSCIT किंवा टायपिंग वगैरे आपली झालेली असेल तरी पण आपली पात्रता राहील. 4. संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिके क्षेत्राचा स्थानिक रहिवासी असावा. तो तिथल्या जिल्ह्याचा स्थानिक रहिवासी असणं देखील गरजेचं आहे मित्रांनो. 5. आधार क्रमांक, बँक खाते, आवश्यक ओळखपत्र उपलब्ध असावे. आणि लास्ट, नैतिक अध्यापन, आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्ह्याबाबत दोषी ठरलेला नसावा. म्हणजे आपल्यावर कुठल्याही प्रकारची केस वगैरे काही नसावी. त्यासोबतच बघू शकता पायाभूत सुविधा 3 नंबरचा मुद्दा. प्रत्येक सेवा केंद्रामध्ये किमान खालील सुविधा असणे आवश्यक राहील. किमान 100 चौरस फूट कार्यालयीन जागा, 2 संगणक किंवा लॅपटॉप, लेझर प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक उपकरण, वेबकॅम, UPS अथवा पर्यायी वीज बॅकअप, ब्रॉडबँड इंटरनेट. ग्रामीण भागात जर आपलं शॉप असेल तर 10 MB/सेकंड आणि नागरी भागात जर म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी जर असेल तर 20 MB/सेकंड एवढं आपलं ब्रॉडबँड इंटरनेटची क्षमता पाहिजे. CCTVची व्यवस्था पाहिजे. नागरिकांसाठी प्रतीक्षा कक्ष म्हणजे नागरिकांना बसण्यासाठी कक्ष पाहिजे. शासन प्राधिकृत सेवा शुल्क दर्शविणारा फलक व बाह्य नामफलक म्हणजे आपल्या दुकानचे नेमप्लेट म्हणजे बाहेर आपला बॅनर वगैरे लावलेला पाहिजे. त्यासोबतच बघू शकता आपण मित्रांनो मुलाखत. मुलाखत ही जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत अर्जदारांची संरचित मुलाखत घेण्यात येईल. मुलाखतीमध्ये खालील बाबींचे मूल्यांकन करण्यात येईल. शासकीय सेवाचे ज्ञान असणारा, नागरिकाभिमुख सेवानिवृत्ती, डिजिटल प्रणाली हाताळण्याची क्षमता, समस्या सोडवण्याची क्षमता, संवाद कौशल्य कसे काय बघणार उमेदवाराचे, प्रामाणिकपणा व नैतिकता, माहिती गोपनीयता व डेटा सुरक्षा याबद्दल जागृत आहे का नाही ह्या गोष्टी चेक केल्या जाणार मित्रांनो. 5 नंबरचा मुद्दा बघू शकता मित्रांनो आपण हायलाईट केलेला, कार्यप्रदर्शनावर आधारित करार नूतनीकरण. म्हणजे मित्रांनो हे कायमस्वरूपी आपल्याला दिलं जाणार नाही. त्याच्यामध्ये 3 वर्षाचा करार देण्यात येणार आहे. 3 वर्षाचा करार देण्यात येणार आहे. त्यामध्ये आपलं कार्यप्रदर्शन म्हणजे आपलं काम कशा प्रकारे आहे याच्यावरती पुढे ते नूतनीकरण करण्यात येईल. केलेल्या व्यवहारांची संख्या, नागरिकांचं समाधान आहे का नाही हे चेक केलं जाणार मित्रांनो. सेवा देण्यास लागणारा सरासरी कालावधी, प्राप्त तक्रारींची संख्या व त्याचे निराकरण, लेखापरीक्षणातील अनुपालन, प्रणालींची कार्यक्षमता, सिस्टम ऑफ टाइम, आर्थिक शिस्त कशी काय हे चेक केलं जाणार मित्रांनो. आपली शासनाच्या विविध मोहिमांमध्ये सहभाग घेतला का नाही. अपात्रता निकष सुद्धा मित्रांनो असणार आहेत. खालील परिस्थितीत अर्जदारास अपात्र ठरवण्यात येईल. खोटी किंवा बनावट कागदपत्रे सादर केल्यास, कोणत्याही शासकीय योजनेतून काळ्या यादीत समाविष्ट असणे, आर्थिक फसवणूक अथवा सायबर गुन्ह्यांची प्रलंबित गंभीर प्रकरणे असणे याबाबत जर काही असेल तर आपल्याला अपात्र करू शकतात मित्रांनो. निवड प्रक्रिया, अर्जाची प्राथमिक छाननी व पडताळणी, त्याच्यानंतर गुणांकनाच्या आधारे कागदपत्रांचे परीक्षण करण्यात येईल. म्हणजे आपल्याला 100 गुणांपैकी किती गुण मिळाले याच्यावरती कागदपत्रांचे पडताळणी करण्यात येईल. प्रस्तावित कार्यालयाची प्रत्यक्ष पाहणी म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये येऊन पाहणार ते लोक. पोलीस पडताळणी म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशन, कॅरेक्टर सर्टिफिकेट. जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत संरचित मुलाखत. 100 गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट तयार करण्यात येणार आहे मित्रांनो. ज्याला जास्त गुण पडतील त्याला आपले सरकार केंद्र देण्यात येईल मित्रांनो. प्राथमिक निवड यादी प्रसिद्ध करून हरकती मागवणे, अंतिम निवड व नियुक्ती आदेश देणे, अनिवार्य प्रशिक्षण व 6 महिन्यांचा परीक्षाविधीन कालावधी असणार आहे मित्रांनो. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 6 महिन्यांचं ट्रेनिंग देखील मिळणार आहे मित्रांनो. समाधानकारक कार्यप्रदर्शनानंतर नियमित मान्यता म्हणजे समाधानकारक जर असेल तर आपल्याला त्याच्यानंतर आपले सरकार केंद्राचा दिले जाऊ शकते मित्रांनो. तर अशा प्रकारे हा GR आपण बघू शकता मित्रांनो. तर आता यासाठी अर्ज कधीपासून सुरू होतील काय याचे संदर्भात अर्जाची स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध होणार.
ती आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवरती मिळून जाईल. आणि म्हणून अर्ज सुरू झाले आहेत असे कोणत्याही अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नका. अधिकृत जाहिरात पाहिल्यानंतरच अर्ज करा. तर मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्रासाठी लागू झालेल्या नवीन नियमांमधील महत्त्वाचे मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले. तुमच्या जिल्ह्यात अर्ज सुरू झाले किंवा नवीन जाहिरात आली तर त्याची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि ही माहिती गरजू व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.